फायनली आज खूप वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. नमस्कार, मी गौरी आणि आज पहाटे आम्ही निघालो होतो पुण्याला जायला. जाताना भूक लागली होती म्हणून नाश्त्यासाठी आम्ही थांबलो होतो. आम्ही मिसळ ऑर्डर केली होती आणि पप्पांनी मेदूवडा. प्रवास खूप लांबचा होता, वेळ लागणार होता त्यामुळे पोटभर नाश्ता करून घेतलेला होता. त्यानंतर भैय्याच्या रूमवर गेलो, तिथून त्याला घेतलं आणि मग शोरूमला गेलो. तिथे ऑलरेडी त्याची सगळी मित्रमंडळी आलेली होते आणि त्यानंतर फायनली जे आहे ते भैय्याने त्याची ड्रीम बाईक घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण खूप हॅपी होतो. त्याचे मित्र, आम्ही सगळेच जण हॅपी होतो. त्यानंतर मम्मीने मस्त गाडीची पूजा करून घेतली स्वस्तिक वगैरे काढून आणि हार वगैरे घालून गाडी रेडी झाली. आता फायनली भैय्या गाडीवर बसला. खूप व्हिडिओज काढले, फोटोज काढले आणि सगळ्यांनी त्याला पेढे भरवले. त्यानंतर दगडूशेठ गणपतीचं आम्ही दर्शन घ्यायला जाणार होतो. तिथेच गाडीची देखील पूजा करणार होतो. त्यामुळे तिकडे जायला निघालो. दर्शनही आज खूप लवकर झाले कारण की जास्त गर्दी नव्हती. त्यानंतर भूक लागली होती त्यामुळे जेवायला आम्ही चाललेलो होतो आणि आम्ही संदीप हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. तिथे मसाला पापड ऑर्डर केला होता पहिल्यांदा आणि त्यानंतर चिकन ऑर्डर केलं होतं. खरंच खूप सुंदर हॉटेल आहे हे. आणि त्यानंतर आम्ही फर्ग्युसन कॉलेजला जाणार होतो कारण की भैय्या पुण्याला आल्यापासून आम्ही कधी त्याच्या कॉलेजला गेलोच नव्हतो. तो इतके वर्ष या कॉलेजला होता, पण त्याचं शिक्षणही पूर्ण झालं तरीही आमचं त्या कॉलेजला जाणं नाही झालं. त्यामुळे मग आम्ही तिकडे चाललो होतो. पण मी भैय्याच्या गाडीवर बसून चालले होते. तर खूप छान वाटत होतं. नवी गाडी होती आणि गाडीवर बसून खरंच खूप सुंदर वाटत होतं. त्यानंतर सगळ्यांनी मस्त कॉलेज बघितलं आणि खूप संध्याकाळ झाली होती, रात्र झाली होती, अंधार झालता त्यामुळे आम्ही घरी यायला निघालो. आणि त्यांनी जास्त भूक नव्हती त्यामुळे पार्सल घेतलं होतं समोस्यांचं. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.